नमस्कार मित्रांनो, रोजच्या प्रमाणे सूर्य उगवतो, शेतकरी उठतो आणि तो उठतो न कोणत्या मोबाईल साठी न कोणत्या मीटिंग साठी, तो उठतो ह्या देशाचे ह्या जगाचे पोट भरण्यासाठी. आपण एखाद्या शहरातील पुणे मुंबई सारख्या शहरातील आपण लोकांचे चेहरे बघितले तर ते चेहरे टेन्शन, त्यांच्या तोंडावर टेन्शन दिसतं. माझा बॉस मला काय म्हणेल, एखादा विद्यार्थी विचार करतो की बाबा मी अभ्यास नाही केला तर माझा शिक्षक मला काय म्हणेल, माझे आई वडील मला काय म्हणतील मी क्लासला नाही गेलो तर, मार्क्स कमी आल्यानंतरचं वेगळं टेन्शन, नोकरदारांचं वेगळं टेन्शन, त्यांचं टेन्शन दिसतं त्यांच्या चेहऱ्यात. पण त्या शेतकऱ्याच्या मागं किती टेन्शन आहे जर याचा आपण विचार केला, म्हणजे मी पेरलेलं पीक येईल का नाही, त्याला भाव मिळेल का नाही, पाऊस वेळेवर पडेल का नाही, ते सोनं नीट येईल का नाही, हे एवढं टेन्शन असून, रिक्स काम असून त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आपल्याला एक कधी टेन्शन दिसत. मग मित्रांनो, भारत देश हा कृषी प्रधान देश आहे, तरी पण आपण शेतकऱ्याला एक दर्जे एका लेवलने आपण पाहत नाही. त्यासाठी छत्रपती किसान सहाय्यक युनिट एक युवकांचे युनिट आहे. ह्या युनिटमध्ये वेगवेगळे युवक मिळून काम करत आहेत. आपण सर्वांनी जोडावे, छत्रपती किसान सहाय्यक युनिटला सहकार्य करावे अशी अपेक्षा करतो. आणि लवकरच आपला प्रोजेक्ट मोहा गावामध्ये सुरू होणार आहे. आणि मोहा गाव, तालुका परळी, जिल्हा बीड येथे आपला प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू होईल. यासाठी आपण जास्तीत जास्त आपल्या इंस्टा फॅमिली, युट्यूब फॅमिली यांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि आपल्या इंस्टा अकाउंटला फॉलो करावं असं विनंती करतो. जय जवान जय किसान.